तर यायला पाहिजे, मग नावेत येणार आहेत. मग सूचना तो काय सांगतो, जिथं मासे आहेत तिथं नाव घेऊन जा. मला नको सांगू की तू मासे नावे जवळ यावे. आमचा स्वभाव आळशी आहे नाही का, आम्हाला सगळं जवळ पाहिजे असतं. आणि जवळची आम्हाला एवढी सोय लागली ना की जवळ काही असेल ते आम्ही खाऊन मोकळं होतो. रात्रीचं जेवण असलं तर ते बी खाऊन, जवळचं हॉटेल नका कच्चं त्याला, पण जाऊन खाऊन येतो आणि सगळं आमची प्रकृती बिघडली जाते. तसं देव काय करतो, काही वेळेस आम्हाला आमच्या ठिकाणापासून दूर घेऊन जातो, सूचना देतो. तो तुझे नाव जरा आतमध्ये घेऊन जा, ही सूचना आहे प्रभूची. जरी ते ठिकाण तुम्हाला प्रिय असेल, तुमचं आवडतं ठिकाण असेल, तुमची आवडती जागा असेल, तुमचं आवडतं सगळं, ज्याच्यावर तुमचं खूप प्रेम आहे, ती आवडती वस्तू तुमची आहे, पण देव त्या वस्तूपासून तुम्हाला दूर नेतो, त्या ठिकाणापासून तुम्हाला दूर नेतो, त्या जागेपासून तुम्हाला दूर नेतो. आणि प्रभूची सूचना तशीच असते. जसं या पेत्राला त्याच जागेवरती आधी भरपूर मासे सापडलेले आहेत. ऐका बरं का, पेत्र ज्यावेळेस तिथं ते जाळं टाकतो ना, या पेत्राने आधी भरपूर मासे तिथं पकडलेले आहेत. आणि पेत्राचा अजून अट्टहास काय, तिथंच मला मासे सापडायला पाहिजे. पण देवाला वाटलं नाही, यानं थोडीशी जागा सोडली पाहिजे. कधी कधी देव तुमच्या भल्याकरिता तुमचं ठिकाण, तुमची जागा, तुमचं असणारं स्थान इथून थोडंसं तुम्हाला हलवत असतो. कशाला हलवत असतो, कारण तुमच्या जाळ्यात भरपूर मासे यावेत. आता मी विचार करतो, समजा मी पुण्यातच राहून सेवा केली असती. मी सोलापूरमध्ये आल्यावर मला वाटते पाडे सिस्टरच्या बहिणीच, त्यांच्या बहिणीनीच पहिल्यांदा, कशाला पाळक साहेब सोलापूरमध्ये आले, एवढं भारी, या सोलापुरात त्यांना काय मिळणार आहे. त्यांचं पहिलं वाक्य मला आठवतं की या सोलापूरमध्ये काही चांगलं घडणार नाही, तर त्या ठिकाणामध्ये त्यांनी खरं त्यांची सेवा पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणात करायला पाहिजे होती. मग देवानं ठिकाण बदललं, मग काय मासे कमी आले का? मासे तर कुठून कुठून यायला लागलेत ना. मासे तर देवाला तुमचं ठिकाण सोडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नव्हतं. नाही, इथं नाही, पुढं चल, चल पुढं, तुला मी दाखवतो मासे कुठे आहेत. आणि मी तुला सिद्ध करून दाखवतो की ज्यावेळेस तू माझ्या सूचना ऐकशील आणि जसं मी सांगतो तसं करशील ना, सगळे मासे तुझ्या जाळ्यात आणि जाळ्यातनं नावेमध्ये असणार आहे. आधी कुठं असणार आहे, जाळ्यात, आणि मग येणार कुठं, नावे. हा, आधी तुम्ही जी जाळं टाकत आहात ना, त्या जाळ्यात मासे येतील आणि जाळ्यातले मासे नावेत म्हणजे चर्चमध्ये येतील. तुम्ही जाऊन जाळं तर टाका ना. प्रभू सांगतो कधी कधी जा त्या कुंठ नाक्याला, कधी सांगतो जा तिकडे लिमेवाडीमध्ये, कधी सांगतो जा सेटलमेंटला, कधी म्हणतो जा जुळे सोलापूरला, कुठं तरी हाकलून देत असतो जा. तू नाही प्रभू जवळच, अरे नाही जवळ, मला माहिती मासे कुठं आहेत, तू जा तर तिथं. आणि तू तिथं गेल्यावर तो मासा तुझ्या जाळ्यात येईल. बरं, तो मासा एक नाही, माशांना नेहमी घोळक्याने यायची सवय आहे. हा मासा एक येत नाही. तुम्ही बघा समुद्रामध्ये ते कधी दाखवतात डिस्कवरीला, असा मोठाच्या मोठा घोळका असतो. एकदा एक मासा आला की त्याच्याबरोबर घोळकाच येणार आहे. देवानं ती व्यवस्थाच करून ठेवलेली आहे. म्हणून लक्षात ठेवा, एक व्यक्ती जर आली ना तर त्याच्याबरोबर घराणीची घराडी, त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणातले लोक प्रभूकडे वळणार आहेत. ठिकाण सोडा, सूचना आहे त्याची, तू जा, मी पाठवतो, तू नको काळजी करू. सूचना करणं देवाचं काम, अनुसरण करणं तुमचं काम, आणि मग माशांचं काम तुमच्या जाळ्यात येणं. सगळं सिस्टमॅटिक असतं बरं का. देव सूचना करतो, तुम्ही टाकता, आणि तिकडं देव बोलला आकाश हो, तसं देव बोलतो याच्या जाळ्यामध्ये मासे म्हणतात. तू बोलतो तर आम्ही तुझ्या बोलण्या खातर जाळ्यामध्ये येतो. ते काय पेत्रासाठी नव्हते येणार, देव बोलला म्हणून येणार आहे. तसं तुम्ही बोलता म्हणून लोक येणार नाहीत, पण तुम्ही सूचना ऐकून जाळ्यात टाकता म्हणून लोक येणार आहेत. आशीर्वाद देव बोलतो म्हणून येत आहेत. म्हणून आम्ही त्या सूचनेमध्ये आणि घडून गेलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा की एकदा प्रयत्न करून पुरेसा नाही, आणखीन एकदा. असं खाली असेल. त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हकार, खोल पाण्यात हकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिलं, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या
आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. तो आता येशूनं सूचना केल्याबरोबर याचं एक्सप्लेनेशन तयार आहे. आणि माणसाचं बघा बरं का, एदेन बागेत देव आला, त्याने विचारलं आदामा तू कुठं आहे? तो मी तुला पाहून लपलो. का लपला? लाडू खाल्ला का? कधी कधी काही चुका केल्यावर लपतो माणूस. का लपला? प्रभू मी नग्न आहे म्हणून लपलो. मग तुला ज्या झाडाचं फळ खायला खाऊ नको म्हणून सांगितलं, त्या झाडाचं फळ खाल्लं का तू? लगेच एक्सप्रेशन तयार, मी नाही खाल्लं, तू दिलेल्या बायकोने मला दिलं. मी काय तुला मागितली होती का हवा? माझं तर चांगलं चाललं होतं ना, गाढवं कुत्र्यांबरोबर व्यवस्थित त्यांच्या संगतून मी व्यवस्थित चाललो होतो. वाघ, सिंह, हत्ती, घोडे सगळ्यांबरोबर माझी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जीवन चाललं होतं. अरे पण संध्याकाळी रडत बसायचं ना, मला बघवलं नाही तुला, म्हणून म्हटलं चला याला मॅच व्हायला पाहिजे अशी बायको मी, आणि तुझ्या स्वभावासारखी तुला मॅच होणारी पत्नी मी तुला दिली, आणि तू त्या ठिकाणामध्ये म्हणतो तिने मला फळ दिलं. तुला नाही सांगता आलं तिला आपल्याला नाही फळ खायचं, आपण बागेतनं बरं जाऊ दे, तिने खाल्लं, तू तर टाळू शकला असता ना नाही खायचंय फळ म्हणून, पण तू खाल्लं ना, म्हणजे तुमच्याकडं एक्सप्लेनेशन तयार आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, ज्यावेळेस पेत्र हे एक्सप्लेनेशन त्याला देतो, स्पष्टीकरण त्याला देतो, त्या स्पष्टीकरणामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे, त्याच्या लक्षातच आलं नाही ना. तो म्हणतो ते बरोबर आहे, मी आधी खूप प्रयत्न केला पण माझ्या जाळ्यामध्ये मासे आले नाही. 100% खरं आहे आणि ती तसंच आहे. पण आता तू ज्या जाळं टाकलं, नाव घेऊन गेला, ती नाव येशू नसतानाची नाव आहे, पण आता तुझ्या नावेत येशू आहे ना. अहो येशू नसताना आणि येशू असताना याच्यात फरक आहे. आधीचा तुमचा अनुभव येशू नसतानाचा असेल, पण आत्ताचा तुमचा अनुभव येशू असतानाचा आज असेल. आणि येशू असतानाचा अनुभव हा जगातला सगळ्यात अद्भुत प्रकारचा अनुभव आहे. म्हणून तुमच्या नावेत कोणी नसलं तरी चालेल, पण येशू असू द्या. असं लिहिलंय तिथं. हे सगळे बाकीचे गेले दुसरे आपापल्या नावेमध्ये, नाही का? बघितलं तिथं त्यांनी बोलवलं सगळ्याला, कोणी नव्हतं त्याच्या नावेमध्ये. कधी कधी जीवनाचा असा एक टप्पा येईल की तुमच्या नावेत तुम्हाला कोणीच दिसणार नाही, पण तुम्ही त्याला बघू पण नका. काय करायचंय आम्हाला? कुणाला बघायचंय? येशू. येशू, फक्त येशूला बघा. तुम्ही ज्यावेळेस या सगळ्या सबबी सांगताना त्यास लक्षात ठेवा की तुमचा तो अनुभव आता येशूच्या उपस्थितीने बदलून जाणार आहे. त्याची प्रेझेन्स, त्याची उपस्थिती, त्याची समक्षता. म्हणून तर मोशे म्हटला की तू जर माझ्या बरोबर नाही तर मला इथून पुढे चालू नको. तो काय म्हटला? माझी समक्षता तुझ्या बरोबर चालेल, माझी प्रेझेन्स, उपस्थिती. आणि उपस्थिती जी आहे ना ती फार इम्पॉर्टंट आहे, फार महत्वाची आहे प्रियांनो. मला माहिती की बऱ्याच वेळा मी इथं समोर असल्याचं चिन्ह काय असतं लोकांना मी वाजवतो, ते तिकडूनच करतात. पाळक साहेब चर्चमध्ये, मग एक एक्साइटमेंट आहे, पाळक साहेब आहेत, आणि समजा लोकांना बाहेर आवाज आलाच नाही कीबोर्डचा, पास्टर आज मीटिंगला, चलो बाहेर. काही लोक बाहेरूनच कल्टी मारतात, कारण त्यांना वाटतं की प्रेझेन्स. आता ही गोष्ट चुकीची, या गोष्टीला मी समर्थन देत नाही, कारण पाळक नाही तर देव भेटायला पाहिजे, नाही का? पाळक नाही, देव भेटायला पाहिजे, परमेश्वर भेटला पाहिजे. मग त्याची प्रेझेन्स, त्याची उपस्थिती तुम्हाला शहारे आणणारी उपस्थिती आहे. आणि आता तुमच्या नावेमध्ये येशूची उपस्थिती आहे. मग येशूच्या उपस्थितीनं तुम्ही स्वतःला इतकं काही बदलायचं असतं, इतकी एक्साइटमेंट तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे ना, की जसं पेत्र म्हणतो मी आधी जाळं टाकलं होतं प्रभूजी, रात्रभर प्रयत्न केला. अजून एक गोष्ट मला सांगतो, 5व्या वचनामध्ये लिहिलं, वाचा बरं 5 वचन. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. आता पेत्र जी बोलतो ते पहिल्या वाक्याने थांबत नाही बरं का. कधी मी असतो तर म्हणलं असतं, प्रभूजी रात्रभर प्रयत्न केला, काही सापडलं नाही, डोक्याला हात लावून बसतो. पेत्र नाही तसा.
तो काय म्हटला, मी रात्रभर प्रयत्न केला, काही लागलं नाही, पण आपल्या सांगण्यावरून. दुसरा वाक्याला उसंत घेऊ नका, पॉज घेऊ नका. बऱ्याच वेळा आम्ही पॉज घेऊन तिथं थांबतो. किती वर्ष झाले लेकरू नाही पॉज, किती वर्ष झालं आम्ही येतो प्रार्थना करतो नोकरी लागत नाही, पॉज. हा पॉज आहे ना, हा पॉज जिथं तुम्ही थांबता तिथं सैतान एंट्री करतो. पॉज घेतल्या घेतल्या सगळ्या झाडाची फळं खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, त्याला हात पण लावू नको. एक वाक्य पॉज घेऊन बोलल्या बोलल्या त्याने एंट्री केली. मरणार नाही खाऊन तर बघा. इकडं पेत्रानं पॉज घेतला नाही. तो म्हटला पहिली गोष्ट तर त्यानं कबुली दिली. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा प्रभू तुमच्या समोर असतो ना, ज्या ज्या अपयशाचा तुम्ही सामना केला त्या सगळ्याची कबुली द्या. कोणासमोर कबुली द्या? येशू समोर. प्रौढी मिरू नका, मी असा आहे, माझी एवढी विद्वत्ता आहे, मी इतका हुशार आहे, मी एवढा टॅलेंटेड आहे, माझं हे माझं ते माझं ते माझं ते नाही. जेवढं तुम्ही माझं 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 करत बसाल ना, तिकडे देव कान असं तोंड फिरवतो, मर तू जातो. पण तुम्ही एक वाक्य बोलताना, मी खूप प्रयत्न केला प्रभू पण काही घडलं नाही, पण तुझ्या सांगण्यावरून. प्रभूला ते लोक आवडतात, त्यांच्या जीवनात चमत्कार घडतो, त्यांच्या जीवनात मोठे आशीर्वाद येतात. ज्याचं आमचं टायटल आहे, तो म्हणतो मोठे आशीर्वाद तर येणारच आहे, पण तो जे सांगल ते. मग आता तो काय सांगतो, तो पॉज घेऊन त्या ठिकाणामध्ये काय म्हणत आहे, प्रभू मी पुष्कळ प्रयत्न केला, परंतु आता तू सांगतो तसं तुझ्या सांगण्यावरून. कान देऊ नाही का? प्रभूच्या सांगण्यावरून तुम्ही काही गोष्टी करताना त्या प्रभूला ती गोष्ट खूप आवडती. मी सांगितलं आणि त्यांनी केलं बरं का. देवाला ते लोक खूप आवडतात. मी पण जबाबदारी चर्चची ना, माझ्या एवढ्या वर्षाच्या मिनिस्ट्रीमध्ये ज्या ऐकतात त्यांना जबाबदारी दिली. जे ऐकत नाही त्याला कशाला जाईल. हा तुम्ही ऍक्सेप्टिव्ह आहात, स्वीकार करणारे लोक आहात. आता तुम्ही तिथं पहा, त्या ठिकाणामध्ये अजून पण नावा होत्या. बाकीच्या नावातले लोक पेत्राच्या नावेमध्ये आले जाळं ओढण्यासाठी. मग येशूनं त्या नावेमध्ये जाऊन का नाही सांगितलं, सल्ला दिला का, सूचना केल्या नाहीत? सांगायला पाहिजे होतं त्या नावे. त्यांना पण गरज आहे माशांची, पण त्यांना नाही त्यांनी सांगितलं. मग कोणाला सांगितलं? जे ऐकतात त्यांना. तुम्ही ऐकणारे आहात का पाहणारे आहात? तुम्ही ऐकून अनुसरण करणारे आहात का नुसतं बसून निघून जाणारे आहात? आपल्या जीवनाचं परीक्षण करायचं. काय मी नुसतं ऐकणारा आहे का? पेत्राचं कन्फेशन, त्याची कबुली काय? मी आतापर्यंत पुष्कळ प्रयत्न केला, परंतु प्रभूजी माझ्या हाती काही लागलं नाही. अजून एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो. तुमच्या हाती काही लागलं नाही तर निराशेमध्ये राहू नका. एक येशूचा सल्ला तुमच्या जीवनामध्ये मोठे आशीर्वाद आणण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. एक सल्ला तुमच्याकडे आता नाही ना, नाही तर चांगली गोष्ट आहे, नसू द्या. तुम्ही असण्याचा आग्रह का धरता ना? हे असायलाच पाहिजे. प्रभूला वाटतं की तो तुमच्याकडे नसायला पाहिजे. म्हणून तर मी पाहतो, एलिया विधवेच्या घराकडे गेल्यावर तो म्हटला, बाबा माझ्याकडे कोरभर भाकर आहे, मी खाणार, माझा मुलगा खाणार आहे. तो म्हटला पहिले मला दे. नसू दे. नसल्यावर असणार आहे, नसल्यावर असणार, पण आम्हाला असल्यावरच असायला पाहिजे. असल्यावर नाही का? आम्ही म्हणतो एक भाकर आहे, अजून डझनभर भाकरी दे. हा पहिले नसू द्या मग असू द्या ना. हे प्रभूचं सूत्र असंच आहे. आधी तो सगळं झिरो करतो, मग तिथं आम्ही पाहतो की त्या सारेला 100 वर्षाचं केलं, गर्भाशय बंद केलं. आत्ती म्हणते आता मला मूल होणार नाही. नाही होणार ना, नसू दे, आता असणार आहे. अरे तुझं गर्भाशय चालू असताना तुला लेकरू दिल्यावर काय माझा चमत्कार असणार आहे? पण तुझं गर्भाशय बंद आहे आणि मी सांगतो ते चालू होणार आहे, तर माझ्या सांगण्यामधलं वजन तर लक्षात घे ना. एज झालं, सगळं झालं. नॉर्मल एज मध्ये 2 वर्ष 3 नाही, आमचं लग्न होऊन 2 वर्ष झालं, होईल 3ऱ्या वर्षी. पण काही लोकांना 8-9 वर्ष 10 वर्ष लेकर होत नाही आणि त्याच ते हताश निराश होतात आणि त्याच प्रभू आता देईल ना मी. जाऊन चेक करा. आणि तुम्ही जर आता बघितलं तर मला असं वाटतं की मिनिस्ट्रीतला हा इतका भारी टप्पा आलाय आपल्या, नाही त्यांना लेकर व्हायला लागलेत. आणि ते 8 वर्ष 9 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष. आपला बिचारा अमित
आपण इथं प्रार्थना केली शुक्रवारी की देवा, मला चांगलं आठवतंय का औरंगाबादच्या मीटिंगला, आपण कुठं औरंगाबादच्या मीटिंगला गेलो, तिथं कोपऱ्यामध्ये जाऊन त्यांनी, आपण सगळेच गेलो होतो, पास्टर प्रार्थना करा आम्हा पती पत्नीला देवाने लेकरू द्यावा. दिला, विश्वास ठेव. आणि मग त्या कार्यक्रमाला गेल्यावर त्यांनी बाजूला येऊन सांगितलं, येता येता चेक करून आलो, पॉझिटिव्ह आहे. परवा भेटल्यावर त्याला म्हटलं सोनोग्राफी झाली, एकदम सुंदर व्यवस्थित सोनोग्राफी झाली. हा प्रभू देतो, प्रभू देतो. नाही ही गोष्ट खूप चांगली आहे. हा तुमचा अनुभव देवाकडे कबूल करा. हा तुमचा अनुभव, हे जे तुमचं आणि वास्तव आहे ना, ते वास्तव नेहमी देवाला सांगण्याचा प्रयत्न करा. झुंज करत बसू नका. सरेंडर व्हा, शरणागती पत्करा. जसं पेत्रानं शरणागती पत्करली. मी खूप प्रयत्न केला, अपयश आलेलं आहे. कधीतरी सरेंडर व्हा ना, कधीतरी शरणागती पत्करा ना. प्रभू आता याच्या पलीकडे माझी ताकद संपलेली आहे, माझं शक्ती संपलेली आहे. आणि लक्षात ठेवा, देव नेहमी शक्तिहीन लोकांनाच शक्तिशाली बनवतो. जास्त तुम्ही शक्तीहीन असताना त्याच देव तुम्हाला शक्तिशाली बनवतो. त्या गल्ल्यातला काय देव शक्तिशाली बनवणार आहे? दाविदाकडे शक्ती नाही, त्याला देवाने शक्तिशाली बनवलं. शौलाकडे शक्ती असून तो गल्ल्यातला हरवू शकत नाही, पण दावीद शक्तीहीन आहे आणि परमेश्वरानं त्याला शक्ती पुरवली आणि मग इतिहास घडला, गल्ल्यात मेला. कन्फेस द्या, कन्फेशन द्या. तुमच्याकडे नाही याचं कन्फेशन द्या. प्रभू मी हतबल आहे. आणि जेव्हा तुम्ही हतबल होता ना, तेव्हा देवाला खूप आनंद होतो. तो म्हणता आता हे लेकरू पूर्णपणे माझ्यावरती अवलंबून आहे. आणि देवाला अशा लेकरांची गरज आहे, ते पूर्ण त्याच्यावरती अवलंबून आहेत. स्वतःवरती अवलंबून असणाऱ्या एकाला तो वाऱ्याला पण उभं करत नाही बरं का. मै यो मै त्यो जाऊ, त्यो त्यो करत जा. जेव्हा तुम्ही 100% सरेंडर होता, शरणागती पत्करता. काय लिहिले वाचा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, काही धरलं नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका. ऐका, जेव्हा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यास यश येत नाही ना, त्यास देव तुम्हाला यशाचा मार्ग दाखवतो. इथं जाळी टाका. कोण मार्ग दाखवतो? येशू. अरे तू कुठं प्रयत्न केला? प्रभू मी तर प्रयत्न केला. असं नाही का. कुऱ्हाड कुठं पडली? आलिशाने विचारलं, कुठं पडली तुझी कुऱ्हाड? तर म्हणलं इथं. नेमकं काय होतं माहिती का, आम्ही ते दाखवायला पाहिजे ना. आम्ही त्या ठिकाणामध्ये काय करायचं की जस आमच्याकडे अपयश आहे आणि कोणत्या कारणामुळे अपयश आहे. बरं, अपयशाचं वैशिष्ट्य काय बरं का, यानं प्रयत्न न करता अपयश आलं नाही, प्रयत्न करून पण अपयश. कधी कधी तुम्ही खूप प्रयत्न करताना अपयश येतं. मग ते म्हणता नाही आता याच्या पलीकडे प्रयत्नच करणार नाही, जाऊ द्या बस झालं. किती वेळा 10वी करायची, किती वेळा 12वीची परीक्षा द्यायची, किती वेळा नोकरीला अर्ज द्यायचा, किती वेळा त्याच ठिकाणात जायचं. अरे जा, तुम्ही प्रयत्न करा. एक दिवशी देव येऊन तुमची भेट घेईल, 100% भेट घेईल बरं का. आणि मग देव ज्या दिवशी तुमची भेट घेतो ना, त्या दिवशी तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे. मी तिथं वाचलं, असं लिहिलंय, इकडं येशू त्याला बोलला आणि यानं जाळं टाकलं, त्या जाळ्यात तेवढे मासे आले की तिकडच्या लोकांना लक्षात आलं, अरे पेत्राच्या जाळ्यामध्ये, म्हणजे तुम्ही सगळ्यांचं आकर्षणाचं केंद्र बनता. आधी काय होतं? साक्ष काय होती? आधी रात्रभर प्रयत्न केला, ही तुमची साक्ष आहे. आता साक्ष काय आहे? मोठ्या माशांचा मोठा घोळका. नाही ही गोष्ट तुमच्यासाठी खूप चांगली का, तर घोळका येणार आहे. हो, आधी नसूत्तर द्या ना. नसणं ही गोष्ट खूप चांगली आहे, काहीच तुमच्याकडे नाहीये. मी आलो त्यावेळेस माझ्याकडे काही नव्हतं. बरेच लोक मला सांगायचे नाही नाही नाही, कशाला सोलापुरात मिनिस्ट्री करता, इथं गरीब लोक आहेत, त्यांच्याकडनं हे चांगलं आहे ना, कारण देव त्यांना देणार मग मला मिळणार आहे. मला जर श्रीमंत लोक सगळे पुण्यातलेच दिले असते, भरपूर पैसा असणारे, मग कशाला ते श्रीमंताला श्रीमंत करण्यात काय मजा आहे. देव जे निर्धन आहे त्यांना धनवान करतो ना.
आता तुम्हाला प्रभूनं कुठून कसं आणलंय तुम्हाला माहिती आहे. मग नाही ही तुमची साक्ष, पण या साक्षीला बदलणारा देव इथं आहे. हे नसणं खूप चांगलं आहे आणि त्या नसण्यावर जास्त फोकस करू नका. आता सूचना त्यानं सांगितल्या त्या करत राहायचं बस. आणि जे लोक सूचना सांगतात तसं करतात ना, त्यांचं सगळंच बदलून जातं. प्रिया 6 वचनामध्ये वाचा. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी. मग त्यांनी तसं केल्यावर, कधी माशांचा घोळका आला? तो सांगतो तसं केल्यावर. बर का, माशी पण वाट बघत असते तिकडं. हा पेत्र ऐकत नाही म्हणलं की मासे चला फिरायला जाऊ. ते हे ऐकत नाही, याच्या काय जाळ्यात जायचं नाही, येशूचं ऐकत नाही. येशूच्या मासे फिरत राहतात इकडं तिकडं आणि तुमचा टाइम निघून जातो. निघून गेल्यावर जाळं टाकता, मासे गायब. तुम्ही त्या जेव्हा बोलला तेव्हाच टाकायला पाहिजे ना. समजा पेत्र म्हणलं नाही उद्या टाकतो ना प्रभू, आज खूप थकलो, रात्रभर प्रयत्न केला, असं कर उद्या येशू काय तुझ्या बापाचा नोकर आहे? आज ये, उद्या ये, परवा ये. तो सांगतो तेव्हा टाकून मोकळं बा. फक्त बी लेटेड हॅपी बर्थडे असतो बरं का, तिथं असतं. फार इतकी कॉमेडी आपल्या पद्धती आहेत ना. आम्ही दुसऱ्याने त्याला विश केल्यावर आम्हाला अरे विश करायचं राहिलं, मग खाली बी लेटेड हॅपी बर्थडे. इकडं तसं चालत नाही, तर बी लेटेड नाही, इथं पंक्च्युअलच लागतं. ऑन द स्पॉट. येशू जागेवरती चमत्कार करत असतो. आपला हात लांब कर म्हटलं झाला नाही. कोणीतरी येऊन माझा हात ओढावो, माझा हात लांब होत नाही. मग आमचे व्हॉलेंटियर्स चला धरा याला पळवा. येशूचं तसं नाही, हात लांब कर म्हटल्यावर करायचं बस. तो हो. अरे तुला नुसतं उचलायचंय, उचलायची क्रिया करायची, जीव घालायचं काम तर देवाचं आहे ना. तो जीव घालणार त्याच्यामध्ये. तुझा हात निर्जीव आहे म्हणून तर तुला लांब करायचा ना. सजीव असता तर तुला कशाला लांब करायला सांगितलं असतं? तो निर्जीव आहे आणि त्याला तुला दाखवायचं, तो हात लांब कर. दगडी रांजण पाण्यानं काठोकाठ भरा. काय सांगितलं त्यांनी? रांजण पाण्यानं. आणि तुम्हाला पाहिजे काय त्याच्यामध्ये? पाहिजे काय तुम्हाला? आमचे लोक हुशार असते तर त्यांनी काय म्हणले असते ना, पाणी पण तूच भर, द्राक्षरस पण तूच कर. तुझ्या चमत्काराचं सामर्थ्यानं तू प्रभू किती मोठा देव आहे. आम्ही तू किती मोठा देव, कौतुक करायला सुरुवात केली असती. प्रभू आता द्राक्षरस पाण्याचा करतो म्हटल्यावर तू पाणी पण घागरीमध्ये आणू शकतो ना, किंवा असं काहीतरी कर, प्रार्थना कर, स्वर्गातनं पाऊस येईल, रांजण भरतील. तो म्हणला नाही, एक ऍक्शन तुमची, दुसरी ऍक्शन माझी. तुम्ही ऍक्शन केली तर माझी ऍक्शन सुरू होईल. तुम्हाला ऍक्शन करायला नको, मग देव कशी ऍक्शन करणार आहे? म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा त्यांनी तसं केलं, तुम्ही काय करता? तुमच्या जीवनात मोठे आशीर्वाद यावे याच्यासाठी तुमची ऍक्शन काय तुम्ही करत आहात? तुम्हाला काहीतरी करावं लागेल ना. तुम्ही हालचाल केली तर घडणार आहे. परवा एका बहिणीनं, बिचारी बदलापूर या ठिकाणात राहती, एकदाच आपल्या चर्चला आली होती आणि मग तिने 50,000 रुपये माझ्या खात्यावरती पाठवले आणि मला सांगितले की चर्चच्या बांधकामासाठी मी तुम्हाला चर्चसाठी पाठवून दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तिनं मला मेसेज केला आणि सांगितलं की पास्टर, हे चर्चला पैसे मी पाठवून दिले, मला एक घर घ्यायचं होतं आणि त्या घराची किंमत जवळजवळ 29-30 लाख बिल्डरने सांगितले, पण इकडं मी तुम्हाला पैसे दिले आणि मी प्रार्थना केली की देवा मला घर घ्यायचंय आणि त्या घरासाठी बिल्डरच्या अंतःकरणात काम कर. तर इकडं 50,000 दिल्याबरोबर तिकडं बिल्डरने 6 लाख रुपये कमी केले. मग तुम्ही ऍक्शन केल्यावर देव ऍक्शन करणार ना. मी जर तेच घेऊन बसलो, 50,000 घेऊन बसलो, तर तेवढ्यालाच घर मिळालं असतं. पण 50ची ऍक्शन केल्यामुळे 6 लाख वाचले ना. 6 लाख देव काम करतो ना. तुम्ही ऍक्शन तर करावं. मोठे आशीर्वाद येणार आहेत, मोठे आशीर्वाद येणार आहेत.
आणि ती म्हटली की मला आता घराच्या पैशांची जुळवाजुळव, आता तिच्याकडे काही पैसे पडून नव्हते, तिला घर घ्यायचे. ती म्हटली आता तुम्ही प्रार्थना करा माझे घराचे सगळे पैसे जमा व्हावे. त्यास मी अचंबित झालो. म्हटलं हिला घराची गरज असताना हिने त्या घराचे पैसे चर्चला पाठवून दिले बांधकामासाठी, आणि ती आता तिचं घर बांधण्यासाठी परिश्रम करणार आहे, पैसे जमा करणार आहे. पण माझा विश्वास आहे देव सगळ्या गरजा गौरवानं पूर्ण करणार आहे. मी एक्साइटेड आहे. मला इतकं विशेष वाटतं या दिवसामध्ये की लोक विश्वासामध्ये एवढे कसे वाढू शकतात, कसं प्रभू त्यांना एवढ्या वरच्या पातळीवरती नेऊ शकतो, की लोक दुसऱ्या गोष्टीचा विचार करत नाही. ते देवाविषयी एवढे पॅसिव्ह झालेले आहेत, एवढे पॅशनेट झालेत की त्यांना असं वाटतं की आमची खरी गरज देव आहे, पैसा नाहीच. पूर्वी लोकांना वाटायचं पैसा असावा, पण आता लोकांना पैसा नाही, त्यांना देव ही गरज वाटायला लागली. देव कान देऊ नाही का? ज्या दिवशी तुम्ही तो सांगतो त्याच्या सूचनेप्रमाणे कराल ना, त्या ठिकाणामध्ये जे अद्भुत काम प्रभूला करायचं फक्त तुम्ही करत सूचनेचं पालन करत असता तेव्हाच अद्भुत कामाला सुरुवात होते. सूचनेचं पालन करत राहा. 25-26 वर्षामध्ये मी फक्त प्रभू जे सांगतो ते सांगत गेलेलो. मी माझ्या मनचं कधीच सांगितलं नाही या पुलपीटवरून हे करा ते करा, ते करू नका, हे करू नका. आज लोकांना मला अभिमान वाटतो, लोक सांगतात की तुम्ही देवाच्या वचनाच्या बाहेर कधीच गेला नाही. ही पोच पावती आहे ना. प्रभू सांगतो ते सांगायला लावायचं. आणि लक्षात ठेवा, जस्ट देव सांगतो ते सांगायला सुरुवात केली ना, अहो येशू सुद्धा देव बोलतो ते बोलायला गेलं तर लोकांनी हातामध्ये दगड घेऊन त्याला थांबले ते मारायला. तो सटकला असलेले तिथून, का तर त्याने देवाचा निरोप आणला होता. योहान देव सांगतो ते बोलायला गेला तर त्याचा शिरोच्छेद झाला. एवढं सोपं नसतं देवाच्या सूचनेचं पालन करणं, पण त्याच्यामध्ये मोठे आशीर्वाद असतात. ते ब्लेसिंग तुमच्या मागे धावत असतात. आता 7व्या वचनामध्ये वाचूया. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावं म्हणून त्यांनी त्यास खुणावले. आता देव काय करतो माहिती का? तुम्ही सूचनेचं पालन केल्यावर, सांगतो तसं ऐकल्यावर, इकडं प्रभू त्या माशांना सांगतो आता पेत्राच्या असणाऱ्या जाळ्यामध्ये तुम्ही जा, त्या जाळ्यामध्ये अडका. सगळे मासे आले, पेत्राच्या जाळ्यामध्ये अडकले. बरं, आता जाळ्यामध्ये अडकल्यावर प्रभू गपचूप पण त्याला म्हणत नाही आणि पेत्रानं पण म्हणले असते आपल्या घरी घेऊन जाऊ. काय परत वाचा बरं. तेव्हा त्यांचे जे साथीदार त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे. त्यांनी त्यांना खुणवलं. कुणाला खुणवलं? जय प्रभू तुमच्या जीवनामध्ये ब्लेसिंग्स वर ब्लेसिंग्स देत असतो ना, ते तुमच्या पुरते मर्यादित राहू नका, दुसऱ्याला पण खुणवा. या आमच्यामध्ये सहभागी व्हा. अहो एवढे आशीर्वाद प्रभू तुम्हाला देते, मंडळाला देते. खुणवा के लोकांना खुणवा. या सहभागी व्हा. या आशीर्वादाचा भाग तुम्ही बनवा. खुणवा. शास्त्र सांगतं आपल्या आशीर्वादामध्ये त्यांनी दुसऱ्याला सहभागी करून घेतलं. आशीर्वाद एकट्यानंच अनुभवायचे नसतात बरं का. मग आम्ही पाहतो की ज्या विधवेच्या घरी अलिशा गेला ना, ती सांगते की माझा नवरा तुझा सेवक मरून गेला आणि आता सावकार येऊन मुलाला घेऊन जाणार आहे. तर तो म्हणतो काळजी करू नको, तुझ्या घरामधलं तेलाचं भांड घेऊन येते. सगळी भांडी भरतो. तो म्हणतो शेजारी पाजाराची भांडी घेऊन. आता सगळ्याला माहिती हे गरीब आहे की नाही, कारण सावकार म्हणल्यावर दारात येऊन फजिती करतो. मग आता विचार करा, जस भांडी मागायला गेल्यावर ते लोक हसले असतील. कशाला भांडी? मग त्याची साक्ष काय असेल? नाही आमच्या घरामध्ये तेल वाढलं जातंय, पाणी नाही. काय तुमच्या घरात तेल आलं कुठून? आमच्या घरात अलिशा आला ना.
तसं इकडं पेत्राची पण साक्ष, माझ्या नावेत या. कशाला? माझ्या नावेत खूप माशाले. कारण काय? येशू माझ्या नावेत आला. येशू नावेत असला तर तुमची नाव भरणारच आहे. आलिशा तुमच्या घरात असल्यावर तेल वाढतच राहणार आहे. असं लिहिलं, सगळी भांडी भरली आणि तेल वाढायचं. जेव्हा सोलापुरातला प्रत्येक व्यक्ती भरून जाईल ना, तेव्हाच आशीर्वाद यायचे थांबणार आहे. तोपर्यंत नाही. प्रिया, भरू द्या सगळ्यांना, भरू द्या देवाच्या आशीर्वादाला. म्हणून लक्षात ठेवा की आमच्या आशीर्वादाला आणि आम्ही दुसऱ्याला त्या ठिकाणामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवा, या विधवेच्या घराचा कर्जबाजारीपणा लोकांनी पाहिला आणि आता लोक तिची समृद्धी पाहत आहे. आधी काय पाहिलं त्यांनी? सावकार त्यांचे दार देत होता. आता त्यानंतर तो म्हटलं हे विक आणि तुझं उदरनिर्वाह. आता आलिशा तिला जे बोलतो ना त्याच्यात मला इतकं आवडलं ना, हे विक. पहिले फाटके कपडे होते, पण आता मुलगा घरातनं बाहेर पडताना चांगले इस्त्रीचे कपडे गाडी बिडी घेऊन बाहेर पडायला लागला. ते शेजारी काय लॉटरी लागली समजे ना यांच्या घरामध्ये. पोरगा पूर्वी फाटके कपडे, अंगावरती पाणी लागत नव्हतं, आता रोज बाहेर पडतो तर वेगळंच आहे, सेंट मारून बाहेर पडायला लागला. अहो ते म्हणले नाही, आलिशानं तेल दिलं याच्यामुळे आम्ही समृद्ध झालो ना. देव त्याच्या लोकांना समृद्ध करत असतो. देव त्याच्या लोकांना समृद्ध करत असतो. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभूला बिलगून राहा. त्यालाच काउंटाऊन राहायचं. नाही प्रभू सगळं सुटलं तर चालेल, मग तू नाही सुटायचं. तुलाच फक्त धरणार, बाकी मला मी कोणाला धरणार नाही. तू माझी गरज आहे. म्हणून जाता जाता तुम्हाला सांगतो की विधवेच्या घरी आलिशा, तर आलिशाच्या तेलासाठी शेजारची भांडी. परंतु ज्या दिवशी शेजारची भांडी तुमच्या घरामध्ये येतात तर तुमच्या घरातली साक्ष पण शेजारी जाते. शेजारची भांडी तर यायला पाहिजे ना. म्हणून लक्षात ठेवा, शेजारी भांडी आणण्यासाठी जा, म्हणजे सेल ग्रुप. ज्यास तुम्ही कुठेतरी जाता ना शेजारी, त्यास ती भांडी तुम्ही आणता आणि प्रभू त्या भांड्याला भरतो. पुन्हा मी सांगतो, मोठे आशीर्वाद तर येणारच आहे, पण तो सांगतो तेच करा. चला आपण आपल्या जागेवरती राहूया. पुन्हा एकदा प्रभूला आपण शरण जाऊ, त्याच्या वचनावर विश्वास ठेवू. सर्व काही करणारा देव आमच्यामध्ये हजर आहे. ज्याला प्रार्थनेची गरज आहे ते पुढे येतील. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे लवकर पुढे येतील.